बऱ्याचदा जेव्हा आपण इडली बनवतो तेव्हा एक्स्ट्रा थोडंसं इडली बॅटर उरतं जे आंबट होतं आणि त्याचा उपयोग काय करावा आपल्याला कळत नसेल किंवा इडली बनवायची इच्छा नसेल तर हे पहा, या प्रकारे स्वच्छ असे आपण नळं धुवू शकतो आणि तेही उरलेल्या इडली बॅटरनी. हे पहा, हे नळं जे आहेत ते थोडेसे रोज आपण साफ करतो पण थोडंफार जे हार्ड वॉटरचे डागा असतात ते तसेच राहतात. आता संपूर्ण नळाला आणि सिंकला आपण इडली बॅटर लावून घेऊया. सिंकलाही आपण रोज धुतो पण तितकं क्लीन होत नाही जेवढं आपल्याला इडली बॅटरनी करता येईल. वन्स इन व्हाईल जेव्हा तुमचं कधीतरी इडली बॅटर उरतं त्यावेळेला तुम्ही या प्रकारे त्याचा उपयोग करू शकता. हे पूर्ण बेसिनला आणि नळाला लावून एक 5 ते 10 मिनटं ठेवा पूर्ण ड्राय होईपर्यंत. आता हे पूर्ण ड्राय झाल्यानंतर आता आपण ह्याला हलकं आपलं स्क्रबर ओलं करून हे घासून घेऊया. या प्रकारे नेहमीच आपण किचनमध्ये उरलेल्या गोष्टीपासून काही ना काही त्याचा उपयोग करत असतो. आता मी थोडंसं विम बार वापरलं आहे आणि घासून घ्यायचं आहे. जसं इडली बॅटर आंबट असतं ना, आंबट गोष्टीमुळं हे स्टीलच्या कुठल्याही भांड्याला अगदी चकाकी येते. सिंकचे जवळचे नळ असो किंवा बाथरूमचे नळ तुम्ही नक्की ट्राय करून बघा या प्रकारचा हॅक. जसं आपण पोळ्या उरल्या तर त्याचा उपमा करतो किंवा भात उरला तर फोडणी देतो, तसंही इडली बॅटर खूप जास्त आंबट झालं आहे, आपल्याला फेकून द्यायची इच्छा नाही, तर या प्रकारे त्याच्या आंबटपणाचा फायदा घेऊन आपण स्वच्छ असं सिंक नळं साफ करू शकतो किंवा स्टीलची भांडी जी हार्ड वॉटरनी डाग पडलेले आहेत तेही क्लीन करू शकतो. हे पहा, आता सिंक आणि हे नळ कसे चमकत आहेत तुम्ही जवळूनही पाहू शकता. अगदी छान चमक आली आहे नळावर. दिवाळीची साफसफाई करताना हे नक्की लक्षात ठेवा. उरलेल्याही कुठल्याही गोष्टीचा उपयोग आपल्याला असाही करता येतो. जर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी चमकदार आपलं बेसिन आणि नळ झालेत. थँक्यू.